नमस्कार, मी प्रसाद. माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. स्वामींचे दर्शन करून अक्कलकोटमधून आता आम्ही निघालोय कर्नाटक राज्यातील एक तीर्थक्षेत्र गाणगापूर येथे. गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील अफजलपूर तालुक्यातील हे गाव. अक्कलकोट ते गाणगापूर हे अंतर साधारण 74 किलोमीटरचे आहे. गाणगापूरमध्ये आम्ही चाललोय श्री दत्तप्रभूंचे दर्शन करण्यासाठी आणि येथे भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम इथे होतो. आत्ता आम्ही पोहोचले गाणगापूरमध्ये. गाणगापूरमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही पहिल्यांदा गेलोय भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो आम्ही तेथे पहिल्यांदा गेलो आहोत. भीमा नदी उत्तर वाहिनी होत असल्याने या नदीला खूप पवित्र मानले जाते आणि येथील स्नानही खूप पवित्र मानले जाते. बरेच भक्त येथे स्नान करत असतात. तन्मय आणि सुवर्ण पहिल्यांदाच या ठिकाणी आलेले आहे. मी आणि आई आम्ही 2013 साली आलो होतो, त्यानंतर आत्ता आलो आहोत. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचे दर्शन करून आत्ता आम्ही आलेलो आहोत औदुंबराच्या वृक्षाजवळ. या औदुंबराच्या दिव्य वृक्षाखाली अनेक भक्त गुरुचरित्र या जागृत ग्रंथाचे पारायण करत असतात. भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी दत्त मंदिर आहे, पण मुख्य मंदिर जे आहे ते इथून साधारण 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही आता इथून दर्शन करून आता मुख्य मंदिराकडे निघालेलो आहोत. गाणगापूर मधील श्री दत्तप्रभूंच्या मुख्य मंदिरापाशी आता आम्ही आलेलो आहोत. आज शनिवार असल्यामुळे खूप गर्दी होती. भगवान श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी
यांचे 23 वर्ष वास्तव्य या गाणगापुरात होते. दर्शनाच्या लाईनला लागल्यानंतर 2 तासामध्ये आमचे दर्शन झाले. समोरच श्री दत्तप्रभूंचा गाभारा. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाहीये. श्री दत्तप्रभूंचे दर्शन करून बाहेर आल्यानंतर आईने केळी घेतली होती, पण समोर गोमाता असल्यामुळे सर्व केळी तिलाच देऊन टाकली. श्री दत्तप्रभूंचे दर्शन करून आत्ता आम्ही निघालोय गाणगापूर येथून विठ्ठल माऊलीची दारी पंढरपूर येथे. गाणगापूर ते पंढरपूर 180 किलोमीटरचा हा प्रवास. 180 किलोमीटरचा प्रवास करून आत्ता आम्ही आलो आहोत विठ्ठलाच्या दारी पंढरपूरमध्ये. आता रात्रीचे 11:15 वाजले होते. आज जया एकादशी असल्यामुळे आज पंढरपूरमध्ये खूप गर्दी होती. या गर्दीतून आम्ही वाट काढत मुखदर्शनाच्या दारी पोहोचण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आम्हाला विठ्ठल माऊलीचे मुखदर्शन तरी मिळेल. मुखदर्शनाच्या ठिकाणी आम्ही 10 मिनिटे उशिरा पोहोचलो, त्यामुळे मुखदर्शनाचे दार हे बंद झाले होते. मुखदर्शनाच्या ठिकाणी आम्ही 10 मिनिटे उशिरा पोहोचल्यामुळे दरवाजे हे बंद झाले होते. मग आम्ही तिथून गेलो. मंदिराची पहिली पायरी श्री संत नामदेव महाराज पायरी. आम्ही सर्वांनी या पायरीचे दर्शन घेतले. आत्ता रात्रीचे 12:30 वाजले होते आणि आम्हाला आता पुढचाही प्रवास चालू करायचा होता. आमचा जो पुढचा प्रवास होता हा पंढरपूर ते जेजुरी हा असा एकूण 160 किलोमीटरचा प्रवास होता. श्री संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन करून आत्ता आम्ही निघाले पुढच्या प्रवासासाठी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.